ओके, सो हा लास्ट पॉइंट आहे, सेकंड लास्ट पॉइंट आहे, ऑब्टेनिंग फॉरेन जीन प्रोडक्ट. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं तर तुम्ही तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट आता एखाद्या बॅक्टेरियामध्ये एखाद्या वेक्टरमध्ये लायगेट केलेला आहे. लायगेशन झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन केलं. ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर तुम्ही बरोबर जे ट्रान्सफॉर्मंट्स आहेत ते सिलेक्ट केले. ओके, का सिलेक्ट केले ट्रान्सफॉर्मंट्स? कारण की त्या ट्रान्सफॉर्मंट्समध्ये तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट लोकेटेड होता आणि तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट तुम्हाला एक स्पेसिफिक प्रॉडक्ट देणार होता, राईट. सुरुवातीला लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आपण इन्शुलिन जीन हा जर तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट असा म्हणून विचार केला तर बॅक्टेरियामध्ये तुम्ही सपोज एखाद्या वेक्टरमध्ये तुमचा इन्शुलिन जीन लायगेशन केलं, बॅक्टेरियामध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं आणि आता तुम्हाला इन्शुलिन जीन एक इन्शुलिन प्रोटीन बनवणार आहे. त्या इन्शुलिन प्रोटीनमध्येच तुम्हाला इंटरेस्ट आहे, राईट. सो आता हा आपल्याला इन्शुलिन प्रोटीन नेमकं त्या बॅक्टेरियामधनं कसं काढता यावा याच्याकरता आपण काय स्टेप्स फॉलो करतो हे या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, सो शॉर्टमध्ये इथे व्हॉट इज देअर? रिकॉम्बिनंट DNA. येस, तुम्ही रिकॉम्बिनंट DNA बनवला म्हणजे की समथिंग लाईक दिस इज युअर रिकॉम्बिनंट DNA. येस, हा तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट, दिस इज युअर वेक्टर. येस, रिकॉम्बिनंट DNA बनवल्यानंतर तुम्ही काय केलं तर ट्रान्सफॉर्मेशन केलं. येस, ट्रान्सफॉर्मेशन केलं. कोणामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं? बॅक्टेरिया असू दे, प्लांट सेल, ॲनिमल सेल, ह्युमन सेल, कशामध्येही आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. जे काही आपल्याला सुटेबल वाटतं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं. ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर मग तुम्ही सिलेक्शन केलं. सिलेक्शन झाल्यानंतर आता तुम्ही तुमचे जे ट्रान्सफॉर्मंट्स आहेत ते आयडेंटिफाय केले आणि ते ट्रान्सफॉर्मंट्स काय करत होते? तुमच्या जीन ऑफ इंटरेस्टच्या त्या ट्रान्सफॉर्मंट्समध्ये मेनी कॉपीज तयार झाल्या होत्या. म्हणजे असे हे बॅक्टेरिया आहेत सपोज. येस, सपोज दीज आर द बॅक्टेरिया आणि हे सगळे ट्रान्सफॉर्मंट्स आहेत आणि ह्या ट्रान्सफॉर्मंट्समध्ये तुमच्या जीन ऑफ इंटरेस्टच्या मेनी कॉपीज तयार झालेल्या आहे. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरिया असा आहे ज्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या जीन ऑफ इंटरेस्टच्या कॉपीज आहे. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरिया विल बी अ ट्रान्सफॉर्मंट्स कंटेनिंग द रिकॉम्बिनंट DNA. ओके, मग आता हे बॅक्टेरिया किंवा कोणत्याही सेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रिकॉम्बिनंट DNA टाकला आहे तो कोणताही सेल तेव्हाच तुमचा रिक्वायर्ड प्रोटीन बनवेल किंवा तुमच्या जीन ऑफ इंटरेस्ट पासनं जे काही प्रोटीन बनतोय, एन्झाईम बनतो आहे, हॉर्मोन बनतो आहे तो तेव्हाच बनेल ज्या वेळेस त्या बॅक्टेरियाला किंवा त्या सेलला ऑप्टिमम कंडिशन्स मिळतील, है ना. ऑप्टिमम कंडिशन्स याचा अर्थ काय आहे? म्हणजे की एकदम सुटेबल कंडिशन. जसं की तुमच्या बाबतीत तुम्ही एक्झाममध्ये तेव्हाच परफॉर्म करू शकतात ज्यावेळेस तुम्हाला ऑप्टिमम कंडिशन्स आहे. जर आजूबाजूला खूप आवाज येत असेल, गडबड गोंधळ असेल, तुमचा पेन ठीक चालत नसेल तर त्या कंडिशन ऑप्टिमम नाही आहे. पण जर सगळं काही एकदम व्यवस्थित असेल तर तुम्ही एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करू शकतात. सिमिलरली ज्यावेळेस या सेल्सला ऑप्टिमम कंडिशन्स मिळतील म्हणजे काय? न्यूट्रिशन व्यवस्थित मिळेल, pH बरोबर असेल, टेम्परेचर बरोबर असेल तर इन दॅट केस ते जे बॅक्टेरिया असतील ते मल्टिप्लाय करतील किंवा ते सेल्स मल्टिप्लाय करतील. त्यांच्याबरोबर तुमचा रिकॉम्बिनंट DNA सुद्धा मल्टिप्लाय करेल. रिकॉम्बिनंट DNA मल्टिप्लाय केलं तर आता ऑब्विसली तुम्हाला त्यांच्यापासून तुमचा जो प्रोटीन मिळतो आहे किंवा तुमचा एन्झाईम आहे, काही असू दे, हॉर्मोन आहे, तो बरोबर त्या ठिकाणी एक्सप्रेस होईल. ओके, म्हणजे काय? द टार्गेट प्रोटीन गेट्स एक्सप्रेस्ड. येस, हा ज्यावेळेस टार्गेट प्रोटीन एक्सप्रेस होतो आहे त्या टार्गेट प्रोटीन और जो रिकॉम्बिनंट प्रोटीन बनतो और हा जो प्रोटीन जो एक्सप्रेस होतोय त्याला आपण म्हणतो आहे की दॅट इज अ रिकॉम्बिनंट प्रोटीन. कारण की आपल्याला हा रिकॉम्बिनंट DNA पासून मिळालेला आहे. हा रिकॉम्बिनंट प्रोटीन काय आहे? बेसिकली प्रोटीन एन्कोडिंग जीन. ओके, रिकॉम्बिनंट प्रोटीन इज अ प्रोटीन that is encoded by a gene and that is expressed. हा जीन कोणामध्ये प्रेझेंट आहे तर इट इज प्रेझेंट इन अ डिफरंट होस्ट ओनली, हेट्रोलॉगस होस्ट. ओके, म्हणजे असा होस्ट ज्याचा की त्या
त्या जीनशी काही संबंध नाहीये. म्हणजे इन्शुलिन जीन बॅक्टेरियामध्ये असतो का तर नसतो. तर इन्शुलिन जीन इट इज प्रेझेंट in terms of human cell. The bacteria are a heterologous host, right? So protein encoding gene that is expressed in a heterologous host त्याला आपण म्हणतो आहे रिकॉम्बिनंट प्रोटीन. म्हणजे असा प्रोटीन जो की एका दुसऱ्याच होस्ट मध्ये बनतो आहे आणि त्याला आपण म्हणतो आहे रिकॉम्बिनंट प्रोटीन. आता हे जे रिकॉम्बिनंट प्रोटीन बनतील तर लॅबोरेटरी लेवल वरती आपण त्यांना पिट्री डिश म्हणजे न्यूट्रिएंट मीडियम वरती छोट्या छोट्या स्केल वरती ग्रो करू शकतो. पण आपण मुळात इन्शुलिन जीन सपोज बनवायचा विचार केला होता तर आपला इन्शुलिन जीन बनवायच्या मागचा हेतू काय होता. तर जगातले जे काही लोक आहे ज्यांना इन्शुलिनची गरज भासते आहे त्यांना इझिली ते इन्शुलिन अवेलेबल व्हावं. म्हणजे लार्ज स्केलमध्येच आपल्याला बनवायचा हेतू होता. सो छोट्या स्केलमध्ये बनवून त्याचा काही फायदाच नाहीये ना. म्हणून आपण सगळ्यात पहिले काय करतो, आपली ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती व्यवस्थित होते का नाही त्याच्याकरता आपण एका छोट्या स्केलवरती ही सगळी प्रोसेस करून पाहतो आणि मग आपल्याला कॉन्फिडन्स आला की मी जे प्रोटीन बनवतो आहे ते बरोबर प्रोटीन बनतं आहे की मग आपण त्यांना आता लार्ज स्केलवरती बनवायला सुरू करतो. ओके, लार्ज स्केलमध्ये बनवण्यासाठी आपण कंटिन्युअस कल्चर सिस्टीमचा वापर करू शकतो. ज्याच्यामध्ये काय करतो आपण तर एका साईडनी कंटिन्युअसली आपले न्यूट्रिशन देत राहतो आणि एका साईडनी कंटिन्युअसली प्रॉडक्ट ऑब्टेन करत राहतो. ओके, म्हणजे बॅक्टेरिया कधी पण एक्सपोनेन्शियल लॉग फेज मध्येच राहतात आणि मग ते कंटिन्युअसली प्रॉडक्ट बनवत राहतात. पण आता आपल्याला जर अगदीच मोठ्या स्केलवरती हे इन्शुलिनचं प्रोडक्शन करायचं असेल तर मग इन दॅट केस आपण काही वेसल्सचा वापर करतो. ओके, काही कंटेनर्सचा वापर करतो. त्या वेसल्सला म्हणायचं आहे बायो रिॲक्टर्स. म्हणजे असे वेसल्स ज्यांच्यामध्ये बायोलॉजिकल रिॲक्शन घडत असते. बट कोणत्या स्केलवरती घडते आहे तर लार्ज स्केलवरती, थाउजंड्स ऑफ लिटर्समध्ये, लार्ज स्केलवरती. आता तुम्ही लॅबोरेटरी स्केलवरती एका पिट्री डिश वरती हे सगळं काम करता आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही सेम गोष्ट लार्ज स्केलवरती करता आहेत त्याच्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल रिॲक्टर्स किंवा बायो रिॲक्टर्सची गरज असते. एक पॉइंट क्लॅरिफाय करू इच्छिते. बायो रिॲक्टर्समध्ये तुमचे ट्रान्सफॉर्म्ड बॅक्टेरिया किंवा जे ट्रान्सफॉर्म्ड सेल्स असतील तेच जातील. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपला रिकॉम्बिनंट DNA मिळणारे जे सेल्स आहेत ते आपल्याला खात्री झालेले आहेत तेच आपण बायोलॉजिकल रिॲक्टर्स मध्ये टाकू. ओके, सो बायोलॉजिकल रिॲक्टर्स मध्ये काय होतंय तर लार्ज क्वांटिटी मध्ये आपल्याला आपले जे ट्रान्सफॉर्म बॅक्टेरिया किंवा जे ट्रान्सफॉर्म सेल्स containing your recombinant DNA and which express the recombinant protein हे असले सेल्स आपण या बायोलॉजिकल रिॲक्टर्स मध्ये टाकतोय. मग बायोलॉजिकल रिॲक्टर्स काय आहे, वेसल्स आहे ज्यांच्यामध्ये आपण त्यांना ऑप्टिमम कंडिशन्स देतो, राईट कंडिशन्स देतो आणि मग त्या ऑप्टिमम कंडिशन्स मध्ये ते सेल्स आपला जो प्रोटीन आहे ते एक्सप्रेस करू लागतात. ओके, मग जनरली लॅबोरेटरी म्हणजे जर आपण बायोलॉजिकल रिॲक्टर्स वापरत असू तर आपण जनरली स्टरिंग टाईपचे बायो रिॲक्टर्स कॉमनली वापरतो. ओके, टेक्स्टबुक मध्ये 2 स्टर टाइप बायो रिॲक्टर्स डिस्क्राइब केलेले आहेत. वन इज द सिंपल स्टर टँक बायो रिॲक्टर अँड द सेकंड वन इज द स्पार्ज स्टरिंग टाइप बायो रिॲक्टर. ओके, सिंपल स्टर टँक बायो रिॲक्टर मध्ये बघा ही अशी एक मॉडेल डायग्राम आपल्या टेक्स्टबुक मधलीच आहे. सो व्हॉट इज देअर, दिस इज द बायोरिॲक्टर वेसल. इकडे टेम्परेचर वगैरे मॉनिटरिंगसाठी, प्रेशर मॉनिटरिंगसाठी आपल्याला हे एक नॉब दिसतो आहे. इथनं आपण ॲसिड आणि बेस pH जे काय आहे ते मेंटेन करू शकतो. ह्या ठिकाणाहून स्टीम पास होईल सो दॅट ह्या बायोरिॲक्टरमध्ये स्टेराईल कंडिशन्स मेंटेन राहतील. ओके, मग आपल्याला हे एक स्टरर दिसतं आहे, राईट. या स्टररमध्ये
फोम ब्रेकर म्हणजे काही आपण एखादी गोष्ट जर अशी गोल फिरवली तर बऱ्याचदा त्या ठिकाणी फोम येतो किंवा बबल्स येतात, तर त्या फोमला ब्रेक करण्यासाठी हे असे ब्लेड्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी हे स्टरर पाहतो आहे. हे स्टरर कंटिन्युअसली गोल फिरतील आणि मग त्याच्यामुळे एअर मिक्स होत राहील आणि मग जी रिॲक्शन आहे बॅक्टेरिया, ॲरोबिक बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी, रेप्लिकेशनसाठी ती फास्ट होत जाईल, म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली आपला प्रॉडक्ट ऑब्टेन होत जाईल. ओके. अदर दॅन दॅट दुसऱ्या टाईपचे जे बायोरिॲक्टर्स आहे दे आर द स्पार्च टँक बायोरिॲक्टर. स्पार्च टँक बायोरिॲक्टरमध्ये आपण एअर, ऑक्सिजन जी असते ती मुद्दामून खालून अशी बबल्सच्या स्वरूपात देत राहतो. ओके. त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कंटिन्युअसली मिळत असल्यामुळे सरफेस एरिया वाढतो. ऑक्सिजनचा ऑक्सिजनच्या ट्रान्सफरचा सरफेस एरिया वाढतो आणि बिकॉज खूप सारं ऑक्सिजन मिळालं आहे तर ती जी रिॲक्शन प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली चालत राहते, फास्ट होत राहते. ओके. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ बायोरिॲक्टर्स जे आपण इंडस्ट्री लेवलवरती वापरून आपला डिझायर्ड प्रॉडक्ट किंवा रिकॉम्बिनंट प्रोटीन ऑब्टेन करण्यासाठी आपण यूज करू शकतो. ओके. सो दिस इज अबाउट द हाऊ टू ऑब्टेन द फॉरेन जीन प्रॉडक्ट. आता एकदा का आपल्याला या बायोरिॲक्टरमधनं आपला फॉरेन प्रॉडक्ट मिळाला, मग पुढे काही डाऊनस्ट्रीमिंग प्रोसेसेस कराव्या लागतात ज्याच्याने आपण आपला प्रॉडक्ट पूर्णपणे ऑप्टिमम कंडिशन्समध्ये प्युरिफाय करतो. कारण या ठिकाणी फक्त हे जे बॅक्टेरिया आहे ते कंटिन्युअसली ग्रो करत आहेत आणि ते प्रॉडक्ट बनवत आहेत, पण तो प्रॉडक्ट आता या टँकमध्ये थोडाफार मिसळलेला असेल. आपल्याला एकदम प्युरिफाईड प्रॉडक्ट पाहिजे आहे, तर त्याच्याकरता आपल्याला डाऊन स्ट्रीमिंग प्रोसेसिंग करावं लागतं. त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बोलूया. थँक्यू.